प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये संपन्न होत असणार आपलं हे पारमार्थिक भक्ती अनुष्ठान याही वर्षी या अनुष्ठानाची सांगता काल्याच्या कीर्तनाद्वारे या ठिकाणी होत आहे। 7 दिवस अतिशय श्रद्धेनं आपण परमार्थ चिंतन श्रवण केलेलं आहे। माणसाच्या जीवनामध्ये जे ऐकायला पाहिजे तेच आपण ऐकलं, हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे। श्रवण भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे आणि आपण 7 दिवस ती केलेली आहे। श्रीमद भागवत कथा श्रवण केली आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य गणेशानंद महाराज शास्त्री यांच्या अरविंदातून आपण 7 दिवस परमात्म्याची पवित्र गोड असणारी कथा श्रवण केलेली आहे। रात्र प्रसंगामध्ये कीर्तन आहे आणि आज या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या द्वारे होते। या महोत्सवाकरता आपल्यापर्यंत ब्रह्मरसाचं रसपान पोहोचविण्याकरता जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, गायनाचार्य हरिभक्तीपरायण राम महाराज पाटील, गायनाचार्य हरिभक्तीपरायण आकाश महाराज, माझ्यावर आलेले गायनाचार्य हर्षद महाराज आणि हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे राम महाराज आलमात म्हणतात अरुण महाराज कदम महाराज या ठिकाणी मृदंगाकरता उपस्थित आहेत। आपण सर्व श्रोते सज्जन आहात। भागवताचार्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आज आल्याच्या कीर्तनाकरता आणि सर्व परिसरातील श्रोत्री वर्ग, स्त्री पुरुष, माता मावल्या, आबाल वृद्ध सर्वच मंडळी उपस्थित आहेत। आपलं जीवन हे धन्य बनवण्याकरता जीवनाची साधना उत्तम गतीच्या द्वारे, उत्तम संगतीच्या द्वारे पूर्णत्वाकडे ज्या क्षणाला जाते त्या पूर्णत्वाचा जो क्षण आहे त्या क्षणाचं नाव आहे काला। परमात्म्यानं आपल्यावर केलेली अनंत उपकारिता आणि त्या उपकारितेतून मिळालेलं आपल्याला उत्तम साधन म्हणजे मनुष्य देह आणि त्या मनुष्य देहाच्या द्वारे उत्तम प्राप्त केलेलं साध्य म्हणजे काला। भगवत इच्छेच्या द्वारे आपल्याला मृत्यू लोकामध्ये मिळालेला वास आणि त्या मिळालेल्या वासाच्या द्वारे संतांचा केलेला सहवास आणि संतांच्या सहवासाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये तृप्तीची आलेली अनुभूती त्याचंच नाव आहे काला। काल्याचा विचार करत असताना, त्याचं चिंतन करत असताना, आपल्या जीवनाचा हेतूचा विचार करत असताना, जीवनाच्या धन्यतेचा विचार करत असताना, जीवनाच्या आनंदतेचा विचार करत असताना, जीवनाच्या सफलतेचा विचार करत असताना, जीवनाच्या सार्थकतेचा विचार करत असताना काला या अनुभूतीचा विचार करावा लागतो। आमच्या संत परंपरेनं काल्याला विशेष महत्व का दिलं, काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता का होते त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनाची जीवदशेची सांगता ज्यामुळे होते त्याला काला म्हणतात आणि काला जर नाही झाला तर जीवदेशेची सांगता होत नाही, मग जीवदेशेमध्ये सांगता होते। काय कळलं काय नाही कळलं? मग पुन्हा या देहातून त्या देहात, या देहातून त्या देहात, गाडग्यातून गाडग्यात पाणीवरती सांडीत गेल्यावर सांडत जावं लागतं। त्याची सांगता करायची असेल तर काला करावा लागतो। काला म्हणजेच सांगता आहे, जीवदशेची सांगता जिथं होते त्याचंच नाव काला आहे आणि तो काला आम्हाला करायचा आहे म्हणून हा काला आमच्या संत परंपरेनं चालू केलेला आहे। म्हणून आपण काल्याचा विचार करत असतो। काल्याच्या कीर्तनामध्ये तेच चरित्र आहे। आम्ही 7 दिवस तुम्ही भागवत कथा ऐकली, काल्याच्या चरित्रामध्ये त्याचाच विचार आहे। मात्र त्याचा विचार जरी आपण काल्याच्या चरित्रात करत असतो तेच पुन्हा श्रवण करावं लागत असलं तरी त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला जी सांगता काल्यामधून करायची ती त्या चरित्राशिवाय अपूर्ण आहे, म्हणून त्या चरित्राचा विचार आहे।
काल्याच्या अनुभूती करता सर्व लोखंडेकर ग्रामस्थ मंडळी, लोखंडे पिंपळा ग्रामस्थ मंडळी यांच्या विनंतीमुळे या ठिकाणी चिंतन करण्याचा योग आहे. संपर्क तर सगळीच मंडळी करतात, महाराज करतात, सगळीच करतात. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की या ठिकाणची हळूहळू हळू एक 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 मंडळी सुधरत सुधरत पंढरीची वारकरी बनायली. सुरुवात यादव बाबाने काय केली असं ना, यादव मुळे ना, यादव वंशच आहे कृष्णाचा, कथाच त्याचे 7 दिवस. पण सर्वांनी एक एक माळकरी भरत भरत महिना पंढरपूरची वारी करणारी माणसं बने काही सामान्य गोष्ट नाही. सप्ताह कशा करता करायचे असतात, उभं प्रदर्शन नाही. किती लाख लोक आले, किती लाखाचे महाराज आणले याच्यावर महत्वाचं नाही. आपल्या गावातली माणसं किती सुधारली, किती चारित्र्यवान बनली, किती सज्जन बनली, किती निर्वसनी बनली, हे महत्वाचं आहे. त्याच्यावर सत्याचं मूल्यांकन असतं. तसं मला आजचं कीर्तन येणं फार कठीण आहे, कारण मी देहूला असतो काल, आणि आज देहूला ललित असतं. तुकोबऱ्यांच्या बीज उत्सवाचं आज ललित असतंय. पंचमीला तुकोबऱ्या परत वैकुंठावरून येतात, षष्टीला काला होतो, आणि आज सप्तमीला संध्याकाळी ललिताची पालखी निघते. मला ते हालता येत नाही. आता मला एखाद्या वर्षी तिथे थांबावं लागणार आहे, परंतु ते नावीलाजानं मी त्याला कसं तरी सांगून येतो असतो. रात्री निघतो तिथून की इथं काल्याला लोखंडी पिंपळाला यायचंय म्हणून. आणि त्याचं कारणच फक्त एवढंच आहे की तुम्ही सगळी माणसं हळूहळू हळूहळू परमार्थाकडे प्रवृत्त होत आहात, म्हणून मला टाळण्याची इच्छा होत नाही. नाही तर आज कीर्तनाला येणं इथं शक्य नाही. काल्याच्या कीर्तनाला मला ललिताला थांबावंच लागते, कारण मी बीज आपली संस्थांची झाली. संस्थांची बीज झाली की मी देहूला जातो, तिथं उत्सव सुरू होतो, सगळे फटकरी तिथंच असतात. ते मंदिरामध्ये कीर्तनं सुरू होतात बीजेपासून पुढं ते सप्तमीपर्यंत. आज महाद्वाराचा काला होणार आणि संध्याकाळच्याला ललिताची पालखी निघते. ती रात्रभर निघते तुकोबऱ्यांची पालखी. उद्या सकाळी 10 वाजता त्याची सांगता होत असते. मात्र तुम्ही सगळी मंडळी वारकरी बनत आहात, हळूहळू हळू गाव परमार्थ मार्गाकडे वळताय. हे अतिशय आमच्याकरता आनंदाची गोष्ट आहे. अरे साधू संतांना करायचं काय,
संतांनी हे सगळा अभ्यास केला कशा करता? समाज सात्विक बनला पाहिजे, समाजाच्या मनामध्ये सद्भाव निर्माण झाला पाहिजे, सदाचार घडला पाहिजे, याकरताच हा सप्ताहाचा अभ्यास आहे आणि तो पूर्णत्वाकडे जात आहे. म्हणून सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो, सेवेकडे वळतो. आणि म्हणून जीवनाची सांगता मी काला या शब्दाने विचार करतोय. आपला काल्याचा विचार चालू आहे. काल्याकरता आपण इथं आलेलो आहोत. इथं म्हणजे इथंच नाही, मृत्यू लोकात मी काल्याकरता चालू आहे. इथं कालवा करायला आलेलो नाही. आपल्या जीवनाला शांती पाहिजे असेल तर काल्याची गरज आहे आणि तो काला आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला असणारं परमात्म्यानं या मृत्यू लोकामध्ये पाठवलेलं आहे. परंतु काला होत नाही. कालवा होतो. का होतो कालवा? तर विषयाची वृत्ती अंतःकरणामध्ये अनादि संस्कारानं जागी होते आणि जागी झालेली वृत्ती विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त करते आणि विश्वाच्या ठिकाणी वाढलेली प्रवृत्ती हे जीवनामध्ये अशांतता आणि गोंधळ निर्माण करत असते. आणि म्हणून त्या गोंधळाला जर शांत करायचं असेल, अशांतता संपवायची असेल तर विषयाकडे प्रवृत्त झालेली वृत्ती निवृत्त करत परमात्म्याशी ऐक्य निर्माण करणं म्हणजे काला. विठाला म्हणून काल आहे. माणसं म्हणतील पुन्हा पुन्हा ते चरित्र का सांगायचं? का काला करा तुम्ही आम्हाला सांगता? प्रत्येक वेळेला काला काला का सांगताय? काल्याच का सांगता? त्याचं कारण आहे आपल्याला एकदा सांगितलेलं कळत नाही म्हणून. एकदा सांगितलेलं कळलं असतं तर पुन्हा पुन्हा सांगायची पाळी आली नसते. एकदा सांगितल्या बरोबर अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होण्याकरता फार मोठी पुण्य लागते महाराज. एवढं ते सोपं नसतं. बोलल्या बरोबर हृदय परिवर्तित होणं, ते परिवर्तित झालेलं हृदय पुन्हा त्या सत्कार्यामध्ये प्रवृत्त राहणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे आणि त्याच्याकरता सतत सत्संग, सतत संत विचार श्रवण करावं लागतं. त्यावेळेला ती वृत्ती काल्यापर्यंत साधना रत राहत असते. विठाला और कलीच्या युगामध्ये, या कलियुग कालामध्ये, कलीचा काल अतिशय विचित्र कलीचा काल आहे. या विचित्र कलीच्या कालामध्ये कलीचा प्रभाव भयंकर आहे आणि या भयंकर प्रभावामध्ये कलीच्या आपली साधनेची वृत्ती टिकून राहणं दिसते तितकी सोपी समजू नका. चांगले चांगले मार्गाला लागलेले साधक मंडळी सुद्धा त्यांच्या गाड्या कधी पंक्चर होतील सांगता येत नाही. पंक्चर झाल्या तर पुन्हा काहीतरी करून कसतरी रस्त्यावर आणता येतील, पण टायर बस्ट झाल्यावर लय अवघड आहे. कारण रस्ता तसा कठीण आहे, काळ कठीण आहे, विचाराचं प्रदूषण आहे, सगळ्या गोष्टीचं प्रदूषण आहे. येत विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साखडी. जंगल विषयाच आहे. काटे कुपाटेत रस्त्यावरती. अनेक येड्याबाबळीची काठी पडलेली आहे. येड्याबाबळीचा काटा काही साधा नाही, ते एकदा घुसला की नीटच करतो. त्याचे नीट करूनच सोडतो, त्याला साधं सोडत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कठीण काळामध्ये आपल्याला कठीण साधनेमध्ये मात्र कलियुगातला एक गुण फार महत्वाचा आहे. त्या कलियुगामध्ये परमार्थ दर्शन फार सहज आणि सोपं आहे. हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून परमार्थ दर्शनाकरता केलेली साधना त्यालाच परमार्थ म्हणतात आणि त्या परमार्थातली अंतिम स्थिती त्याला काला म्हणतात. त्या जगद्गुरु तुकोबारायांची अभंगाची जी भूमिका आहे ती अभंगाच्या भूमिकेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या चरित्राचा विचार या ठिकाणी मांडतायत. चरित्र कोणाचं असतं, चरित्र कोणाचं गावं, चरित्र का गावं, चरित्र कसं गावं, याचं एक वेगवेगळं स्वतंत्र चिंतन आहे. चरित्राचा विचार करत असताना एका शब्दामध्ये एका वाक्यात सांगायचं ठरलं तर ज्याचं चारित्र्य त्याचं चरित्र, ज्याच्याकडे चारित्र्य असतं त्याचंच चरित्र असतं. त्याच्यापेक्षा मला जी पटती ती व्याख्या अशी आहे की ज्यांच्या चरित्राकडे बघून आपलं चारित्र्य व्यवस्थित असावं असं मनाला वाटतं त्यांचं चरित्र. विठाला जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाकडे पाहत असताना, त्यांच्या जीवनाचं दर्शन करत असताना आपलं जीवनही तसं बनावं अशी अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण होते, कारण ते संतांचं चरित्र आहे. माझं वाक्य लक्षात आलं तर बघा, ज्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपलं जीवनही तसं बनावं असं आपल्या मनाला वाटतं त्यावेळेला त्या समोरच्याकडे जे आहे ते चरित्र आहे.
कारण ते चरित्र हे चारित्र्यानं प्राप्त झालेलं चरित्र आहे, चारित्र्याच्या द्वारे चरित्र आहे. मग अरे अनेक राजे या देशामध्ये आले गेले, पुष्कळ गेले. ज्यांनी राज्य सीमा वाढवली असेल, राज्याचं वैभव वाढवलं असेल, काय वाडे बांधले असतील, किल्ले बांधले असतील, काय करायचे ते केलं असेल, पण त्यांचं चरित्र गायलं जात नाही. त्याचं कारण काय? शिवाजी राजांचं चरित्र का गायलं जातं? कारण त्या चरित्राला चारित्र्याची जोड आहे म्हणून गायलं जातं, म्हणून ते चरित्र आहे. शिवाजी राजांच्या संदर्भानं चिंतन करत असताना एकच राजा असा राजा आहे की जो महाराज बी आहे, जो राजा बी आहे. विठ्ठला चरित्र कधी म्हणतं? संतांच्या विचाराप्रमाणे जीवन जगण्याची वृत्ती निर्माण झाल्यानंतर जी कर्म घडतात ती कर्म म्हणजे चरित्र. माझं वाक्य पुन्हा ऐका. छत्रपती शिवाजी राजासारखा वीर महापुरुष तरुण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचाराचा विचार करून ज्यावेळेला कर्म करू लागतो त्यावेळेला त्यानं केलेली कर्म ही जगाच्या पुढे एक आदर्श चरित्र निर्माण करत असतात. हे आदर्श चरित्र आहे. जेव्हा शिवाजी राजांच्या समोर सुभेदाराची सून उभी केली, अतिशय सुंदर लावण्यवती स्त्री, ज्यावेळेला ती राजाने पाहिल्याबरोबर त्या स्त्रीकडे पाहिलं आणि शिवाजी राजांच्या मनामध्ये विचार आला, माझे जगद्गुरु श्री गुरु जगद्गुरु तुकोबाराय जर डोंगरावर आलेल्या स्त्रीला आई म्हणून जर पाठवत कर असतील तर मी या स्त्रीचा स्वीकार कसा करावा? एवढा विचार मनात आल्याबरोबर त्या माऊलीला आई म्हणून साडी चोळी देऊन वाट लावण्यात येतं. ही किमया ज्या संतांच्या विचारानं चारित्र्यात निर्माण होते ते चरित्र आहे. तिथं चरित्र आहे, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाचा विचार करत असताना आणि जयंती साजरी करत असताना किंवा जन्म उत्सव साजरा करत असताना त्यांचे जे उत्सव साजरे करतो ते उत्सव साजरे करत असताना शिवाजी राजांच्या चारित्र्याचा विचार केला पाहिजे, तर आपलं चरित्र उज्ज्वल बनेल. ते चरित्र आहे. त्याचबरोबर अंगाची कातडी ना कातडी सोलून निघत असताना, दंडाला हाताला पायाला साखर दंडाने जखडलेला असताना, लढाया करून आपल्या पित्याचं साम्राज्य रक्षण करत असताना, तो आलेला शीनही असताना देखील आपल्या 16 डोळ्यामध्ये झेलत असताना मात्र आपली धर्मनिष्ठा प्रतिपादित करत मृत्यूला आलिंगन देणाऱ्या धर्मवीर संभाजी राजाचं चरित्र आहे. त्याला चरित्र म्हणतात. आमचं काय चरित्र आहे का महाराज? आमचं सगळं विचित्र आहे. आमचं चरित्र नाही, सगळं विचित्र आहे. काय चरित्र लिहावं? समजा आमचं चरित्र लिहायचं ठरवलं, एखाद्याला दिली 10-5 रुपये, ते बाबा 5-5 घे माझं चरित्र लिहून काढ. काय लिहीन ते आपलं चरित्र? सकाळी उठला दात घासली, दात घासायला कोणतं कोलगेट घेतलं एवढं सुरू होईल. बबूल घेतलं का दंत क्रांती रामदेव बाबाची आणली होती का लिंबाच्या काड्या घेतल्या, याच्यापेक्षा काय लिही? पुढं तोंड धुतलं, नाश्ता केला, चहा प्याला, थोडा बाहेर फिरून आला, जेवण केलं, शेतात गेला, दिवसभर थोडंफार काम केलं, संध्याकाळी आला, हातपाय धुतले, थकला होता म्हणून धुतले नव्हते, तसाच जेवाय बसला आणि जेवण करून झोपला आणि सकाळी उठला. काय लिहिलं याच्यापेक्षा? त्याच्यापेक्षा काय लिहिणार काय? असे किती आले, किती लोक गेले, त्यांचं चरित्र होत नाही. ज्याने आपल्या जीवनामध्ये अलौकिक आणि दिव्य क्रिया केलेली असते त्याचं चरित्र असतं. त्याच्या पुढचं वाक्य ऐका, ज्या लोकांकडे बघून आपल्याला अलौकिक मला वाटतं त्यांचं चरित्र असतं. चरित्राचा विचार करत असताना अनुभव चरित्र, लीला चरित्र याच्या वेगवेगळ्या विचाराचा विचार आहे. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या चरित्राचा विचार या ठिकाणी करतायत. कारण परमात्मा लीला चारित्र्य लीला आहे आणि त्यातल्या त्यात भगवान कृष्णाचा विचार करत असताना भगवान लीला पुरुषोत्तम आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि भगवान कृष्ण हे लीला पुरुषोत्तम आहेत. विठाला विठाला
मर्यादा पुरुषोत्तम आहे. आपलं जीवन मर्यादेत ठेवत, आदर्श बनवत धन्य कसं बनलं पाहिजे हे रामप्रभूकडे आहे. मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि भगवान कृष्ण भगवान हे लीला पुरुषोत्तम आहे. त्यांच्या लीला हेच चरित्र आहे. यांची मर्यादा हे चरित्र आहे. विठाला विठाला आणि मग त्यांच्या चरित्राचा आमचा काय संबंध आहे तर त्यांचा आणि आमचा संबंध आहे. एका वाक्यात जर सोप्या शब्दात सांगायचं ठरलं तर आमच्या जीवनाच्या दशा होऊ नये असं वाटत असेल तर या दशेत केलेल्या चरित्राचा विचार करावा लागतो. माझं वाक्य कळलं तर बघा. भगवान परमात्म्याच्या चरित्राचा विचार का करायचा? आमच्या दशा होऊ नये म्हणून. विठाला विठाला भगवंताच्या चरित्राचा विचार करत असताना अनंत प्रकाराचा विचार आहे. कारण परमात्म्याचे अनंत रूप आहेत म्हणून त्याच्या लीलाही अनंत आहेत. अनंत अवतार अवतार आहे. अनंत रूप आहे. अनंत त्याचे असणारे रूपाचा विचार आहे. अनंत चरित्र आहे कारण तो अनंत आहे. विठाला विठाला त्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला. काय कारण? तो अनंत आहे. अनंत असल्यामुळे त्याच्या लीला अनंत आहे. त्याची रूप अनंत आहे. या गुरुजी या आमच्या बच्चले गुरुजींचं पण एक चरित्र आहे. आपल्या गावातले दरवर्षी 90वेला 4-5 तरी विद्यार्थी आहेत ना. विठाला विठाला मला त्यांचं एक वैशिष्ट्य वाटतं. ते कीर्तनकार आहेत, महाराज आहेत, त्याच्यात शंका नाही. पण कीर्तन करत असताना, महाराज करत असताना आपल्या शाळेतला जो आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे त्या शाळेच्या गुणवत्तेचा विचार करून मग कीर्तन आहे. नाहीतर सध्या बरेच गुरुजी कीर्तनकार आहेत पण आता काय सांगू, इथं बोलत नाही, रेकॉर्ड होते, लय अवघड होते. पुन्हा सध्याचा काळ बोलायचा राहिला नाही. आपलं जसं असेल तसे तुका म्हणे निवांत राहील. विठाला मी काय सांगत होतो ऐका. परमात्म्याचे अनंत चरित्र आहे कारण तो अनंत आहे म्हणून तो अनंत आहे म्हणून त्याचे चरित्र अनंत आहे. मग अनंत चरित्र परमात्म्यानं का केली त्याचं कारण आहे. अनंत रूपा करता केली नाही का. परमात्म्याने अनंत रूप का घेतली? अनंत रूपा करताच घेतली. की तुमची आमची जी अनंत रूप आहे हे आमच्या करता त्याची अनंत रूप आहे. नाही तर त्याच्याकडे रूपच नाही. विठाला विठाला आणखीन एक वाक्य आहे का. परमात्म्यानं अनंत रूप या अनंत रूपा करता घेतली
पण ही अनंत रूप अशी गमतीची आहेत, रुपयानं त्याची रूप पाहायची बघतात. काय कळलं काही नाही लक्षात आलं. ज्यांना आलं त्यांना आलं. अरे ते त्यानं कसे दिसतील हो? त्यानं नाही. मग ही अनंत रूप कशानं दिसतात? भावानं दिसतात. परमात्म्याला रूप ही भक्ती देते, ज्ञान त्याची जाणीव करते, ज्ञान देत. भक्ती ही त्याला रूप देत असते. परमात्म्याला रूप नाही, भक्ताचा भाव हा त्याला रूप देऊन प्रकट करत असतो. विठाला भक्ती केला तैसा, हा होय भक्ती केला तैसा, तैसा. परमात्मा कैसा होय? भक्ती केला तैसा होय. त्याला रूप नाही, त्याला कुठला ठराविकच नाव आहे असं काही नाही, ठराविक त्याचं काही कुठला आकार आहे असं काहीच नाही. मात्र भक्ती त्याला आकार देते, भक्ती त्याला रूप देते, भक्ती त्याला नाव देते आणि भक्तीच त्याला सगुण बनवून लीला करायला होते. हे भक्तीचं काय आहे? सामर्थ्य आहे. मग परमात्म्यानं अनंत रूपामध्ये लीला केलेली आहे. त्यामध्ये मत्स्य, कच्छ, वराह अनेक 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 आहेत, पण त्याचा विचार नाही. महाराज म्हणतात परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या अवस्थेत, कोण्या अवस्थेत? रांगत गोधने राखीत आहे. रांगत असताना, गोधन राखीत असताना जी परमात्म्यानं लीला केली, ते जे लीला चरित्र आहे, ते चरित्र ज्या दशेमध्ये परमात्म्याने केलंय त्याचा विचार आहे पहिल्या चरणात. चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे.
त्या दशेत जे चरित्र केले, कोणत्या दशेत? रांगत गोधने राखीत आहे. भगवान परमात्म्यानं रांगताना ज्या लीला केल्या आणि गोधने चारिताना जे चरित्र केलंय ते महत्वाचं आहे. विठाला तसं त्याचं चरित्र पुष्कळ आहे. त्याचं प्रगट होण्याच्या अगोदरपासून चरित्र आहे, त्याच्या अगोदरचंही चरित्र आहे, पण त्याचा विचार नाही. म्हणजे मग रांगत असताना आणि गोधने चारित असताना रांगत गोधने राखीत आहे. रांगताना जे परमात्म्यानं चरित्र केलंय ते फार महत्वाचं चरित्र आहे. त्या चरित्राचा विचार आपल्या करता महत्वाचा आहे. विठाला विठाला ते चरित्र आमच्या करता काय काम करतं? दीन आणि दुर्बलासी, सुखरासी, हरिकथा, परमात्म्याचं ते जे चरित्र आहे ते चरित्र आम्हाला काय करतं? सुखाचे रास प्राप्त करून देतं, आमचं दिनत्व संपवतं. एक दुसरी गोष्ट अशी आहे, परमात्म्याचं हे जे चरित्र आहे आपल्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्रेम निर्माण करतं. म्हणून त्याचा विचार परमात्म्याचा त्या चरित्राचा विचार आहे. ते चरित्र काय आहे? रांगत रंगनी चोरित लोली काय लीला केल्या? रांगत रंगणी चोरीत लोणी धावूनी धरती गवळ, आवाज म्हणायचा, धावूनी धरती गवळणी बांधते चरणी देती गारहानी यशोदे साजनी हो. ह्या ज्या लीला आहेत परमात्म्यानं रांगत असताना केलेल्या. हे गमतीचं आता वास्तविक वाटतं परमात्माने रांगणं हे कसं काय वाटतंय? परमात्माने रांगणं हे बरं वाटत नाही. ते परमात्मा कुठं रांगत असतो का? अरे ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान हलते, वृक्षाची हे पान आले ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेनं हलतंय, म्या चालविल्या सूर्य चाले. अरे भगवान परमात्म्याच्या चालण्यानं सूर्य चालतो, भगवान परमात्म्याच्या हलविण्यानं वृक्षाचं पान हलतं. हे सगळ्यात जास्त सत्ताधीश परमात्मा आहे. तो सत्ताधीश परमात्मा रांगतो हेच मोठं नवद आहे. भगवान परमात्मा मग रांगतोय हे खरंय, रांगला हेही खरं आहे. मग तो कशा करता रांगतो? काय असतं बघा, काही काम करण्याकरता, काही गोष्टी पटवून देण्याकरता माणसाला सोंगड्या व्हावं लागतं. सोंगड्या व्हावं लागतं. आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काही गोष्टी पटवून देण्याकरता गुरुजीला सोंग घ्यावं लागतं. अज्ञातांना मग काय गुरुजी सोंगडे नाही, पण सोंग घ्यावं लागतं. सगळ्यात मोठं सोंग घेऊन जगामध्ये जर क्रांती कोणी केली तर ते एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्यांचा उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि तो उत्सव चालू असल्यामुळे कालषष्ठी झाली नाथ महाराजांची. भारुडाच्या द्वारे सोंग धारण करत परमात्म्यानं काय केलेलं आहे? हा परमात्म्याच्या लीला जगाच्या समोर प्रगट करत जगतामध्ये विचाराची क्रांती त्या ठिकाणी निर्माण करत परमात्म्यानं काय केलं होतं? विठाला विठाला
नाथ महाराजांनी भारुडाच्या रूपकाच्या द्वारे वेगवेगळी सोंग घेतली. मात्र सोंग कशा करता घेतली? कार्याची सिद्धी करण्याकरता. आणि मग ते कार्य सिद्ध करायचंय म्हणून नाथ महाराजांनी काय केलेली आहे? सोंग घेतलंय. तसं जगाच्या मालकानं रांगणं गाई चारणं हे काय घेतलेलं आहे? सोंग घेतलंय. कशा करता? त्या का त्याचं सोंगाचं कारण आहे ते महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. हे सोंग सारे दे, हे सोंग सारे दे, आरोपे आनो दे, हे सोंग सारे दे, हे सोंग सारे साजरं का केलं, का सारलं, त्याचं कारण आहे. त्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या. पुढे हे बहुत करणे आहे. परमात्मानं हे सोंग धरलं आणि ते सोंग धरून बऱ्याचशा गोष्टी सिद्ध केल्या, बऱ्याचशा गोष्टी असणाऱ्या साध्य केलेल्या आहेत. काय साध्य केल्या? अनंत प्रकारच्या राक्षसाचा नाश करायचा होता आणि भक्ताला आनंद द्यायचा होता. त्याच्याकरता हे सोंग सारिले. विचार रांगता रांगता काग बग रिटा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खाणी, अवघीच्या अवघी दैत्य खाणी बुडवली. ती बी बाळपणात. 6व्या महिन्यात पुतना मारली. 6च महिन्याचे भगवान आहेत पुतना मारत असताना. आणि ती पुतना बी अशी गमतीची पुतना मारणं एवढं सोपं नाही. पुतणीला मारणं फार कठीण आहे. का? कारण ती लवकर ओळखू येत नाही ही पुतना आहे म्हणून. काय म्हणलं मी? समोरची माणसं ओळखू येत नाहीत ना. ती दिसताना काय पुतना दिसती का? दिसताना सुंदर आहे, लावण्यवती आहे, अतिशय सुंदर आहे. म्हणून ती दिसणारी सुंदर स्वर्गातली स्वर्गांगना, देवांगना एवढी सुंदर पुतना आहे.
पण आहे कोण राक्षसीन. दिसायला आहे का नाही. माणसं दिसायला साधू सारखी दिसतात पण ती अनेक लोकांना आधू करून निघून जातात. विठाला विठाला भगवान परमात्म्याच्या लीलेचा विचार करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागत असतो. ती पुतना भगवंतानं मारली आहे कारण पुतना विष घालून मारण्याकरता आली. दिसायला सुंदर आहे, बोलायला गोड बोलते, पण ती विष घालून आनंद संपवण्याकरता गोकुळातली बरीचशी मुलं तिने विषाच्या वासानं मारलेली. काय साधी पुतना नाही. त्या पुतणीला सुद्धा भगवंताने 6व्या महिन्यात संपवलं. मग पुतना मेल्यानंतर सगळा बोबाटा झाला. मथुरेमध्ये बापरे 6 महिन्याचं बाळ आहे, जागेवरून उठत नाही, पण कार्यक्रम बरोबर करतोय ते साधं नाही. काय करावं, या बाळाला कोण मारायला जातंय. आणि मग महाबळ भट आहे. आता या महाबळ भट्टाची वेगळी गंमत आहे आणि पुतणीची वेगळी गंमत आहे. विठाला आता महाबळ भट्टाला मारणं म्हणजे मला सांगा, आता ज्या वेळेला त्याला भगवान परमात्म्याने मारलं त्यावेळेला तो राक्षस होता का ब्राह्मण होता. त्याला मारलं तेव्हा ब्राह्मण होता का राक्षस होता. मग ब्राह्मणाला मारावं का, मारावं का नाही मारावं तुम्ही सांगा, मी काय बोलणार नाही. आणि भगवंताने मारलं ते लीला चरित्र कसं काय गाता हो. विठाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय काय वाक्य ऐका. तो आहे ब्राह्मण, तिथं मारला त्यावेळेला त्याच्यावर सगळी चिन्ह ब्राह्मणाची आहे. त्यानं गंध लावलेला आहे, जानवं घातलेलं आहे, सगळं ब्राह्मणाचं शेंडी ब्राह्मणासारखी आहे. पण तो दिसायला ब्राह्मण असून उपयोग नाही, असायला ब्राह्मण पाहिजे. भगवंताला हे भगवंताच्या कृष्ण चरित्राचं फार वेगळी चरित्र आहे महाराज. परमात्म्याला जगाला हा संदेश द्यायचा आहे, दिसायला ब्राह्मण आहे म्हणून पाया पडू नका, तो असायला ब्राह्मण आहे का बघा. असायला पाहिजे का नाही. तो दिसायला आहे महाबळ भट्ट. काही माणसं दिसायला आहे चांगली म्हणून मी नेहमी सांगत असतो, माझं एक वाक्य ठरलेलं आहे, गंधावर कधी जायचं नाही. कारण गंध लावलेली कधी गंध लावून जातील काही सांगता येत नाही. हे मी नेहमी सांग. आषाढीला जर कार्तिकीला जर चोर पकडला तर त्या गर्दीमध्ये तर त्याच्या गळ्यात आमच्यापेक्षा मोठ्या माळा असतात आणि आमच्यापेक्षा मोठा गंध असतो टप्पू. मग काय माळकरी चोऱ्या करते का तुम्ही बघायला. आमच्याकडे माळकरी चोऱ्या करत नाहीत, गंधावाले चोऱ्या करत नाहीत, पण चोराने माळ घातल्यावर आम्ही काय करणार त्याला. चोराने गंध लावून जर चोरी करा, हा आता दोष ते गंध लावून आलाय, मोठी माळ घालून आलाय, तुम्ही त्याला फसता, त्याला दोष काय हो. त्याच्या दिसण्यावर त्याच्या बोलण्यावर आम्ही भाळतो, ते पाळून बिघडत नाही. महाबळ भट्टाला भगवान परमात्म्यानं त्यालाही मुक्ती दिली. परमात्म्याला या सर्व राक्षसी वृत्तीच्या लोकांना संपूर्ण भक्ताला अभय द्यायचं काम करायचंय म्हणून परमात्म्याने हे सोंग घेतलेलं आहे, म्हणून सोंग धारण केलेलं आहे. हे सोंग सारिले या रूपे आनंद हे. मग या सोंगाच्या द्वारे भक्ताला अभय, दुर्जनाचा नाश, हे सगळं करायचं कशा करता, त्याचं उत्तर शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे धर्म संस्थापन आहे. तुका म्हणे धर्म संस्थापन आहे. तुका म्हणे धर्म संस्थापन आहे. तुका
काही कळा
अवतार धर्माची संस्थापना करण्याकरता परमात्मा अवतार धारण केला. आल्याचं कीर्तन आहे भगवान परमात्म्याचं. थोडासा चरित्राचा विचार करावा लागतो. चरित्र ते उच्चारावे. केले देवी गोकुळे. भगवान परमात्म्याने चरित्राचा केलेला उच्चार आहे. भगवान परमात्मा आनंद देण्याकरता एक सोंग घेतलंय. ते सोंग असणारं कृष्णाच्या रूपाचं आहे. रांगताना ते सोंग घेतलंय. आनंद देण्याकरता घेतलंय. गवळणीला आनंद वाड्यावर आहे. पण गोपाळ जरा आणखीन उपवासी आहेत. भगवान वाड्याच्या बाहेर आले नव्हते. बाहेर पेंड्या बोबड्या वाकड्या सुदाम्या हात मारायला लागले. भगवान परमात्मा बाहेर आले. काय रे, काय गोंधळ लावलाय? काय गोंधळ लावलाय? आमचा काही खाण्याचा विचार आहे का नाही? पावणे एक वाजला तरी आमचा विचार केला नाही. आणखी भूक लागले, आम्हाला खाऊ घाला. आम्ही मागच्या अवतारा झाडाचा पाला खाल्लाय. आता खाऊ घालशील म्हणून आतला वास लावून बसलोय. आणि आतमध्ये सुद्धा असणारा आनंद उत्सव चाललाय. आमचं बघ. भगवान परमात्मा म्हणजे कशाला गोंधळ करता? तुम्हाला खायचंय ना, या माझ्या मागे. तुम्हाला पोटभर खायला देतो. भगवान परमात्मा पुढं, सगळे गोपाळ पाठीमाग. आणि भगवान परमात्मा रोज एका वाड्यावर जायचं. काय खायची तेवढं खायचं. गाडगी पालती घालायची, काही फोडून टाकायची. आणि मग त्या सगळ्या दयाची नासाडी करायची. गवळणी उठून बघायच्या. माय कोण ग चोर असल पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणते नंदाची पोरे आज चोरी केली खरी. दुसरं कोणी नाही, ते नंदाचं पोरग आहे. तुला कसं कळालं? मला माहिती त्याच्या चोरीची पद्धत आहे का नाही, या पद्धतीहून चोर ओळखला जातो. हे पोलीस लोकांची पद्धत आहे. चोरी करायची पद्धत लक्षात आली की लक्षात आली चोर पोटला आहे. त्या गवळणीने सांगितलं मला याची पद्धत माहिती आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामयाचा दातात. हा काय आजचा चोर नाही. कारण हा चोर जो चोरी करतोय तो शिल्लकच काही ठेवत नाही, अशी गोष्ट चोरी करतोय. त्याची गंमत आहे. चित्त चोरी येले आणि एकदा चित्त चोरल्यावर बाकी काय शिल्लक राहते? विठाला चित्त मिले तो सब कुछ मिले. चित्तच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि भगवान परमात्म्याला इच्छा असते की मी या भक्ताचं चित्त चोरल्या जावं, ते माझ्याकडे यावं, ही परमात्म्याची इच्छा आहे. भक्त देत नाही. भगवान परमात्मा चोरी करतोय. आणि भक्ताची चोरी करायची पद्धत बघितली मी, ते नंदाचं पोरग आहे. असं तेच आहे का? हो, तया विनाशी नव्हे दुसरी ऐसे म्हणती नंदाची पोरे आज चोरी केली करे. असं चला चला आपण सगळ्या मिळून जाऊ. सगळ्या गवळणी मिळून नंद बाबाच्या वाड्यावर निघाल्या. नटून थटून निघाल्या. नऊवारी साडी, बाजूबंद, नथनी, बोरमाळ, नटून. का बरं? चालल्यात गाण्याने सांगायला, पण नटल्या कशा करतात? अरे आज जगाच्या मालकाच्या समोर जायचंय ना. ते हाडा मासाच्या पतीच्या समोर जायचं म्हणलं तर नटावं लागतंय. इथं जगाचा मालक आहे ना, तो सगळ्याचा पती आहे, त्याच्या समोर जायचं म्हणजे नटलं पाहिजे. म्हणून नटून असणाऱ्या गवळणी निघालेल्या आहेत. परमार्थात नटणं फार महत्वाचं आहे. परमार्थात नटलं पाहिजे. आणि ते नटून असणाऱ्या गवळणी त्या नंद बाबाच्या वाड्यावर जाऊन पोहोचल्या. यशोदाबाई बाहेर या, यशोदाबाई बाहेर या. यशोदा बाहेर आली. एवढ्या मोठ्या गवळणी नटून आल्यात. थांबा थांबा, हळदी कुंकवाला नाही आलो. मग कुठे गेला तुमचा कृष्ण्या? अगं खेळायला गेलाय. अगोदर त्याला बोलवा. अगं तो खेळायला गेलाय. नाही नाही, अगोदर बोलवा.
गवळणी म्हणले अगोदर बघून घेऊ काळ आहे का गोर, रात्रीच येतंय रात्रीच जातंय, अगोदर बघू आणि मग त्याला सांगू. अगोदर बोलवा. यशोदा मातेनं हाक मारली, कन्हैया. काय यशोदेच्या आवाजाचं सामर्थ्य असं महाराज. आवाज दिल्याबरोबर तिकडून आवाज आला, आई आलो. हे लाला लवकर ये रे. आलो आई, आलो आई, काळजी करू, आलो आलो लाला लवकर ये, आलो आई. आणि भगवान परमात्मा पळत निघाले, पळत. भगवान परमात्मा पळत असताना पायातले पैजण वाजू लागले, रुनु झुनू रुनु झुनू वाजती पैजण. आणि त्या पैजणाचा नाद घुमला आणि त्या नादाला गवळणी लुप्त झाल्या, समाधीच लागली. लुप्तली नादी समाधी. त्या गवळणीला समाधी लागली, टकाटका बघायला लागल्या. भगवान परमात्मा गेले, बापरे मोर्चा तर आपल्याच घरी आलाय, कुछ ना कुछ करण्या पडेगा, नाही तर बात बिघड जाएगी. ऑफिसवर मोर्चा आला असता तर बिस्किट खाऊ घातले असते, तिकडे काय घातलं असतं. आज अवघड आहे. भगवान परमात्मा पळत आले आणि भगवान परमात्म्यानं आईचा पदर धरला. आईचा पदर ही लेकराची ढाल आहे. लेकराला मोठा आधार असतो आईच्या पदराचा. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, जी माऊली आपल्या लेकराला पदराचा आधार देते, म्हातारपणे तिलाच आदर मिळतो, नाहीतर मग ती आदर होते, तिला आधार मिळत नाही. म्हणून लेकराला पदर फार महत्वाचा आहे. भगवान पळत आले ना, आईचा पदर धरल्याबरोबर आई म्हणली, आलं माझं बाळ किती गुणाचं. बाळाचं गुणा गुणाचं तान बाळ दिसतंय गोजीर. ए गवळणी नाव माझं बाळ बघा किती गुणाचं. ए यशोदाबाई, लय गुण गाऊ नको, गुण गाण्यासारखं नाही. अगं का हे तुला दिसतंय तान, तुला दिसतंय गोड, पण जसं दिसतंय तसं नाही ते. याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र शिंदू आटे, याची एक खोडी का ग. तुला मत चांगलं वाटायला लागलंय. परवा आला आमच्या घरा, दारे निजला होता म्हातारा, उचलोने ताकाचा डेरा पुढेला सैरा तयावरी. तुझ्या कृष्णेनं 80 ताकाचा डेरा उचलला आणि म्हाताऱ्याच्या ढिरीवर त्याचा अभिषेक करून टाकला सगळा. हे काही साधी गोष्ट आहे का. यशोदा म्हणली, जास्त बोलू नका, माझं बाळ तसं नाही. 5 वर्षाचे बाळ माझे घे, अंगणी खेळ खेळे घे, काय लटकाचे घेता आळगे गोकुळच्या नारे. तुम्ही खोटं बोलता काय. माझ्या लेकरावर आळ घेता. दुसरी गवळण म्हणली, आळ नाही. तुला लय वाटायला लागलं तुझ्या बाळाला, पण त्याच्या एक खोड्या नाही. आम्ही तुला नीट समजून सांगतोय. यशोदे बाळ तुझा तारा, यशोदे बाळ तुझा तारा, यशोदे बाळ तुझा तारा, यशोदे बाळ तुझा तारा. उठावरी सासुरी गाणं, उठावरी सासुरी यशोदे
पण त्याचा धिंगाणा साधा नाही, साधा धिंगाणा नाही. मग काय करतय? मुखाशी मुख चुंबन दे, गळ्यामध्ये हात घाले, ये ग बाई आम्हाशी पावेना, यशोदे बाळ तुझा ताना. एक पुढे काय सांगायला? चोऱ्या करायला. चोऱ्याचं सोड. आमची सासू जरा कडक आहे, कदाचित हिटलरच्या काळातलीच आहे, पण एवढी कडक असली तरी इतके दिवस झाले पण आम्ही 4 सून आहेत, पण अशी वर सुद्धा मान करून सासूची घेतली नाही. एवढं आम्ही शिस्तीत राहिलो, मर्यादेत राहिलो, कधी बोलणं घेतलं नाही. मग तुझ्या कृष्णेनं लई शिव्या बसविल्या. माझं पोरगं काय कळीचं नारळ मध्ये का भांडणं लावायला? अगं ऐकून तर घे. रात्रीच्याला गेला, काय खायचे तेवढं खाल्लं. 4 सुना झोपल्या होत्या, लोणी हातात घेतलं आणि 4 सुनाला लोण्याच्या मिशा काढल्या. तोंडाला लोणी पुसलं असं, आणि म्हातारीच्या बी तोंडाला लोण्याच्या मिशा काढल्या गेलं निघून. मग ते त्या काळात राष्ट्रपती राजवट होती. पहाटे उठावं लागायचं, दळण दळायचं, सडा टाकायचा, पाणी भरायचं. सासूबाई बोलाय पहाटे, चला लवकर बाहेर या, झोपल्यात, कामत पडलेत, झोपायला बरं वाटतंय. तो काळ होता. आणि त्या सासूचा आवाज आल्याबरोबर तत्दिशी उठून बाहेर यावं लागायचं, कारण सासू बोले आले. आता नाही, आता सरकार बदली झालं. आता सून बोले सासू हाले म्हणाले मला बघू दे की. काळ बदलला, आता काळ येतच पाहिजे. आणि 4च्या 4 सुना बाहेर आल्या. सुनाच्या तोंडाचं लोणी बघितलं. जेव्हा सासूबाईनं हरिपाठ चालू केला, ज्ञानोबरायचा नाही, उतरंडीचा हरिपाठ आहे. अशा धनाधन चाले लागायला लागल्या. एका चढीत एक आमचे भागवताचार्य शास्त्री महाराज लावतात तशा नाही, त्या चाली वेगळ्या आहेत. त्या ठेवून इथल्या चाळी असतात, त्या फक्त सुन बघूनच बाहेर निघतात, त्याशिवाय निघत नाही. धनाधन धनाधन सुरू झालं. महाराज रात्री त्याला उठून खात्यात, मी काय कमी करते का? जरा थोडं राहिले, फक्त 10 मिनिट थोडस. मग एवढ्या त्या बोलायला लागली सासू. सगळ्या सुना खाली मान घालून उभ्या आहेत. पण लहानी सून जरा आगाव होती. लहानी म्हणली सासू लई बोलायला लागली, पण तिच्या मी तोंडाला दिसायला लागली की किती वाजता होती. थोरली म्हणले, बघ माघारी बोलू नको. बोलून बोलून किती बोलणार आहे? मर्यादेचा काळ होता त्या काळात. माघारी बोललो तो लोक नावं ठेवतील, फलण्याच्या मुली माघारी बोलतात, आपल्या आई वडिलाचं नाव जाईल अशी भीती होती. आता नाही, आता कोण आधी बोलतय? आता परिस्थिती बदलली ना. बोलू नको. ते म्हणजे न बोलता दाखव का? दाखव. ते आतमध्ये गेली, मोठा आरसा घेऊन आली आणि मध्येच उभा राहिली. सासूबाई तिकडून निघाली इकडं. रात्री त्याला उठून खायला लागल्यात. कशा खाऊन? ती एक असते का? बरं खाय नका, खाल्लं तर खाल्लं, पण दोडाच्याला तोंडाचं पुसायचं तरी कळतंय का? असं म्हणायला ना आरशात बघायला. माझ्या बी तोंडाला लागलंय की. लहानी म्हणली, सासूबाई तुम्ही किती वाजता उठला होतात? सासू म्हणली, माझं मला तुमचं तुम्हाला बघा लागा का? मला नाना प्रकारच्या गाण्याने यशोदेच्या कानावर येऊ लागले. यशोदेने सांगितलं, कान्होबा, हे कान्होबा इकडे रे. यशोदेनं जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला. कशा करता रे लाला? का रे, कशा करता खोड्या करतो रे? खोड्यानं करू माझे बाबा, बाबा खोड्यानं करू माझे